ते आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत आपल्याला पाहायला मिळेल. शांततेचं क्रिकेट आपल्याला रंगताना पाहायला मिळते. स्वर्गीय शहीर दामोदर विटावकर क्रीडा नगरी पर्याचे मैदान या नावाने मात्र सुप्रसिद्ध असलेलं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रायकर एंडला कृषिकेत या आधारे मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. निर्धाव चेंडूचे सांगतोय ते. तर स्ट्रायकर एंडला जिग्नेश आपल्याला पाहायला मिळते. शांततेचं वातावरण या आधारे मात्र आडव्या बॅटने स्वीप केले डीपमध्ये. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक विपुल आपल्याला पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आतापर्यंत 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा लगवण्याचा प्रयत्न मात्र कृषिकेत आणि जिग्नेशच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत माळी राईट ओव्हर द विकेटने मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला कृषिकेत या आधारे मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न कॉट बिहाइंडची संधी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु संधीचं मात्र सोनं करता आली यांनी. एक धाव कंप्लीट झाली आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 या आकड्यावरती. तर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जिग्नेश आणि कृतिकेश आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती मात्र प्रशांत माळी वारंवार मात्र दिशा विरोधात मात्र गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजून अवंतरच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल स्कोर कार्डमध्ये ॲड होईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती वाईटच्या स्वरूपात एक धाव आली, त्यानंतर एक सिंगल, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर लागोपाठचे 3 चेंडूवरती 3 सिंगल आल्या आणि मात्र शेवटचा चेंडू हाताचाच मात्र वारंवार. या दरम्यान मात्र राखले फुल टॉसला मात्र टायमिंग चुकले, परंतु मैदानात रिस्ट्रिक्शन आणि प्रोटेक्शन असल्या कारणामुळे मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा टीमच्या टोटल स्कोर कार्डमध्ये ॲड होईल आणि षटकाची देखील समाप्ती होते. एक षटका अखेरीस मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 8 या आकड्यावरती. तर विनंती असेल यानंतर होणारा सामना श्रद्धा सबुरी आणि नवदुर्गा संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यास विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे आपल्या टी शर्ट्स कलेक्ट करण्यासाठी आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. विनंती असेल. श्रद्धा सबुरी आणि नवदुर्गा संघ दोन्ही संघाचे कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित असतील. तर गोलंदाजी मार्कवरती सविंद्र आपल्याला पाहायला मिळतं. या दरम्यान ड्राईव्ह केलं डीपमध्ये, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट झाली. अधिक सिंगल डबलने मात्र नक्कीच टीमचा धावफलक टीम साई 11 या संघाचा धावफलक आपल्याला जरूर हलताना पाहायला मिळते. पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी मात्र त्यांचा प्रयत्न सातत्याने आपल्याला राहावा पाहायला मिळेल आणि नक्कीच फायटिंग स्कोर उभारण्याचा प्रयत्न देखील त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला जिग्नेश, दुसऱ्या बाजूला कृतिकेश आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी गोलंदाजी मार्कवरती मात्र सविंद्र आपल्याला पाहायला मिळते.
वारंवार मात्र चेंडूला ऑफस्टिकला पिचिंग करत असताना बाईच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल स्कोर कार्डमध्ये ॲड होईल आणि टीमची धाव फलक जाऊन पोहोचते. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 10 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्ग असते गोलंदाजी मार्कवरती सविंद्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती सविंद्र. याद राहा मात्र भीमर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील पहिला भीमर त्या ठिकाणी गोलंदाज सविंद्रच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि फ्री हिटची देखील संधी मिळणार आहे. आणि फ्री हिटची संधी असताना मात्र जिग्नेश स्ट्रायकर एंडला कशा पद्धतीने बॅटिंग करेल आणि कशा पद्धतीने फ्री हिटचा प्रयत्न करेल ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला जिग्नेश नॉन स्ट्रायकर एंडला कृतिकेशी जोडी मात्र सलामीची आपल्याला पाहायला मिळते. भीमेरचा मात्र नक्कीच पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न होता. कृतिकेशच्या माध्यमातून प्रयत्न त्या ठिकाणी फर्स्ट आहे परंतु फ्री हिटची संधी आपल्याला जिग्नेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. या दरम्यान मात्र चेंडूला लॉफ केले परंतु मैदान अपुरा असल्या कारणामुळे मात्र नक्कीच 2 धाब्याने समाधान मानले लागते. 2 या धावसंख्येने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 14 या आकड्यावरती. दुसरे षटक मार्गस्थ शेवट दुसरे षटक मार्गस्थ असताना मात्र नक्कीच आजच्या दिवसातील पहिला भीमर आपल्याला पाहायला मिळाला सविंद्रच्या माध्यमातून. परंतु फ्री हिटचं मात्र पुरेपूर फायदा घेता आले नाही जिग्नेशला आणि फ्री हिटची संधी असताना मात्र 2 या धावसंख्येने मात्र टीमचं धावफलक हलतं पाहायला मिळते ते म्हणजे 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना जरूर आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे त्याचप्रमाणे यष्टांच्या अगदी मागे एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याचप्रमाणे शॉर्ट पॉईंट रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. त्याचप्रमाणे मिड ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे. त्याचप्रमाणे डीप मिड ऑनच्या दरम्यान प्रशांत माळी आपल्याला पाहायला मिळतील आणि शॉर्ट मिड विकेट काउ कॉर्नरच्या दरम्यान देखील आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती सविंद्र. या दरम्यान मात्र बॅकफिल्डला जाऊन टर्न झाले. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिले वाईट स्क्वेअर लेगच्या दरम्यान परंतु मैदान अपुरा असल्या कारणामुळे पुन्हा 2 धावा टीमच्या टोटल स्कोर कार्डमध्ये ॲड होईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे आतापर्यंत 16 या आकड्यावरती. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि स्ट्रायकर एंडला मात्र जिग्नेश आणि कृतिकेश आपल्याला पाहायला मिळतील ज्याच्या बॅटमधून मात्र वारंवार मोठमोठे फटके येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु फटके जे येत आहेत ते मात्र फक्त सिंगल डबलमध्ये कन्वर्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु सिंगल डबलने का होईना परंतु टीमचं धावफलक मात्र हलतं राहिले. टीम ओम साई 11 या संघाचं या आधीच्या मॅचमध्ये 20 धावांचा पाठलाग करत असताना अगदी सहजरित्या मात्र नक्कीच सामन्याचा विजय देखील संपादित केला आणि आता मात्र कयामत 11 संघाच्या अंगेश मात्र बॅटिंग करत असताना डेंजर झोनमध्ये जिग्नेश त्या ठिकाणी धावत असताना पाहायला मिळाला आणि अगदी प्रचंड वेगाने एक धाव देखील कंप्लीट करत असताना जिग्नेश पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्रायकर एंडला कृतिकेश मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द हिरो मॅन ऑफ द मॅचचा हिरो ज्याने इंटरव्ह्यूमध्ये नक्कीच सांगितलं कारण की संधी मिळाली आणि कुठलीही गोष्ट करू शकत नाही परंतु आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स जर असेल तर आपण अशक्य अशा गोष्टी शक्य करू शकतो आणि त्या गोष्टीचा विचार करून मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर मात्र नक्कीच त्याच्या बॅटमध्ये मोठमोठे फटके येत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि षटकाची देखील समाप्ती होते. 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर अर्थातच 2 षटकानंतर मात्र टीमचं धावफलक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 17 या आकड्यावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल पहिल्या डावातील आणि 12 चेंडूमध्ये मात्र कितपत धावा लागवण्याचा प्रयत्न असेल कृतिकेश आणि जिग्नेश ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर विनंती असेल श्रद्धा सबुरी आणि नवदुर्गा संघ आपणास विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी नक्कीच यायचे आणि नवदुर्गा संघ आपणास विनंती करेन की आपण टी शर्ट आपल्या घेण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये यायचे आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सची संपर्क साधण्याची विनंती असेल.
तर गोलंदाजी मार्कवरती विपुल आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान मात्र फ्लिस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि अचूक थ्रो त्या ठिकाणी येस नो या गोष्टीचा कुठलाही विचार न करता मात्र फलंदाज कृषिकेतला मात्र परतावं लागते. टीमला मिळालेला पहिला आदरा कृषिकेत बॅक टू द डगआउट. डीजे तर नक्कीच लवकर परतावं लागते आणि खूप लवकर यावं लागते. त्या दरम्यान मात्र ऋषीला कारण की जिग्नेशचे देखील कौतुक करावं लागेल कारण की त्याने शेवटच्या क्षणापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न होता परंतु कुठलेही कॉलिंग नसल्या कारणामुळे मात्र नक्कीच थोडंसं परतावं लागलंय. या दरम्यान मात्र फ्लिक केले शॉट मिड ऑफ विकेटच्या दरम्यान मात्र क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा झटका जिग्नेश टीम साई 11 या संघाला मिळालेला दुसरा झटका जिग्नेशला परतावं लागते. तंबूच्या दिशेने टीमला मिळाले दुसरा जिग्नेश बॅक टू द डगआउट. तर विनंती असेल नवदुर्गा संघ कारण की या ठिकाणी श्रद्धा सबुरी 11 संघ या ठिकाणी उपस्थित आहे. संघाचा कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित आहे. तर नवदुर्गा संघ आपणास विनंती करेल की आपण आपल्या टी शर्ट्स घेण्यासाठी या ठिकाणी यायचे आणि इनिंग ब्रेक्समध्ये त्या ठिकाणी टॉस केला जाईल दोन्ही संघाच्या दरम्यान. या स्पर्धेचा नियम आणि आयोजकांच्या वतीने देखील हा नियम आहे तर त्यामुळे त्या नियमांचं कुठलंही उल्लंघन होणार नाही याची दक्षता बाळगून मात्र आपण टॉस करण्यासाठी आणि आपली उपस्थिती दाखवायची. या दरम्यान मात्र अवे फ्रॉम द जाऊन खेळण्याचा प्रयत्नाने यश देखील मिळते. 2 धावीत रूपांतर होते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 या आकड्यावरती. कृतिकेश आणि जिग्नेश परतल्यानंतर मात्र बॅटिंगचा परफॉर्मन्स कशा पद्धतीने राहील ते पाहणं नक्कीच अपेक्षित असेल आणि अस्तित्वामध्ये नक्कीच बॅटिंग करावी लागेल. प्रेरणादायी मोठमोठे फटके खेळावे लागतील कारण की जर फायटिंग स्कोर उभारायचा असेल तर कारण की कयामत 11 कयामत हा संघ देखील तेवढा ताकदीचा आहे. त्यांच्याकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि साई 11 या संघाच्या माध्यमातून मात्र बॅटिंग करत असताना मात्र फलंदाजाच्या बॅटमधनं मोठा फटका नक्कीच सरळ येत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला परंतु 2 या धावसंख्येने मात्र रूपांतर होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल तर स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय राजन आणि त्याच्यासोबत स्वतः टीमचा कर्णधार ऋषी आपल्याला बॅटिंग करताना नाव स्ट्रायकर एंडला कशा पद्धतीने त्याला साथ देईल ते नक्कीच पाहणं अपेक्षित असेल कारण की साथ द्यावी लागेल. फॅटिंग स्कोर उभारावा लागेल कारण की कयामत 11 कयामत या संघाकडे ते चांगली बॅटिंग लाईनअप आहे. विपुल सारखा एक ऑलराऊंडर देखील आहे. प्रशांत माळीसारखा देखील एक ऑलराऊंडर आहे. असे अनेक मोठमोठे दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळतात आणि या टीम कयामत 11 कयामत या संघाचं नेतृत्व करत असताना देखील पाहायला मिळतात. हा निर्धार चेंडू आणि टीमची धावसंख्या 21 जागेवर स्थिर राहते. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल तर स्ट्रायकर एंडला राजन आणि नॉन स्ट्रायकर एंडला ऋषी पाहायला मिळते. जय माता दी ग्रुप आयोजित विटावा कोळीवाडा होळी चषक 2023 हे दर्जेदार आयोजन आहे. दर्जेदार स्टँड अँड डिलिव्हर फटका फसला प्रशांत माळी त्या ठिकाणी कुठलीही चुकी करत नाही आणि फलंदाज क्रमांक 3 त्या ठिकाणी बाद होत असताना राजन बॅक टू द डगआउट. टीमला मिळालेला तिसरा राजनच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट.
तर गोलंदाजी मार्कवरती प्रणय आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला ऋषी. या दरम्यान मात्र सन्मान दिले आहे सेन्सिएबल क्रिकेट. हे सेन्सिएबल क्रिकेट देखील असणं अतिशय अपेक्षित असतं, कारण की तुमच्या बॅटमधनं जर मोठमोठे फटके येत नसतील तर सिंगल डबलने तुमचा डाव मात्र सावरावा लागेल आणि तुमचा धावफलक मात्र हलतं ठेवावं लागेल. तर विनंती असेल, शेवटचा कॉल असेल टीम नवदुर्गा संघ, आपला शेवटचा कॉल असेल. आपलं टी शर्ट घेण्यासाठी विनंती असेल टीम नवदुर्गा संघ. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर तुमचा एखादा प्रतिनिधी उपस्थित असेल तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. नवदुर्गा संघ आपणास विनंती करेन की आपण आपली उपस्थिती दाखवायची, कारण की इनिंग ब्रेक्समध्ये त्या ठिकाणी टॉस करण्यात येईल दोन्ही संघाच्या दरम्यान. त्यामुळे आपली उपस्थिती लाभणं अतिशय महत्त्वाचं असेल आणि आपली जर्सी त्या ठिकाणी घेऊन जायचे. तर अजून एक विकेटचं पतन होत असताना ऋषीला देखील परतावं लागतंय. अजून या षटकातील 4 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. तर विनंती असेल नवदुर्गा संघ, आपला आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर थोडंसं सहकार्य करायचं आहे. विनंती असेल नवदुर्गा संघ. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या ठिकाणी इनिंग ब्रेक्समध्ये मात्र या दरम्यान मात्र टॉस केला जाईल. या स्पर्धेचा प्रमुख नियम आहे. चार चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय रोहित. या दरम्यान मात्र प्रभावित केले प्रणयने देखील. पट्टा पकडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय आणि शरीर चेंडू आढळते. बाईच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल स्कोर कार्डमध्ये ॲड होईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 23 या आकड्यावरती. अजूनही किती 3 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. स्ट्रायकर एंडला ऋषी आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान मात्र अजून एक बिमर, वारंवार मात्र दुसरा बिमर आपल्याला या सामन्यामधील बिमर पाहायला मिळाले. 2+1 अशा 3 धावा मात्र टीमच्या टोटल स्कोर कार्डमध्ये ॲड होत असताना पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचले ती म्हणजे 26 या आकड्यावरती. ही धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते. प्रणयचं शतक मात्र नक्कीच अपेक्षित राहिलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी मात्र बिमर येत असताना त्याला प्रत्युत्तर देत असताना ऋषी बॅटिंग करतोय. अजून 2 धाव टीमच्या टोटल स्कोर कार्डमध्ये ॲड होती. अजून या षटकातील जवळजवळ 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असेल. तर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या दरम्यान मात्र बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा मात्र टीमच्या टोटल स्कोर कार्डमध्ये ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय तंत्रशुद्ध फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते ऋषीच्या माध्यमातून. जशा पद्धतीने चेंडू रिलीज होते त्याच दिशेने मात्र चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न मात्र ऋषीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि बॅटिंग असणं अपेक्षित असतं. त्यामुळेच मात्र हे अनेक उभारते सितारे आपल्याला अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. आपल्या स्थानिक संघामध्ये खेळत असताना या दरम्यान बॉलर बॅक टू द विपुल अतिशय वेगाने मात्र चेंडूच्या खाली येतील. एकदा प्रचंड वेगाने कंप्लीट देखील केली, दुसरी धाव देखील त्याच वेगाने कंप्लीट करत असताना अतिशय योग्यरित्या मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या आणि षटकाची देखील समाप्ती झाली. 4 षटका अखेरीस मात्र टीमची धावसंख्या आपल्याला टोटल स्कोर कार्डवरती पाहायला म्हणजे ती म्हणजे 32 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी तब्बल 33 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. ते म्हणजे टीम कयामत 11 कयामत या संघाला. तत्पुरती आपण इनिंग ब्रेक्समध्ये टॉस करणार आहोत. या स्पर्धेचा प्रमुख नियम आहे इनिंग ब्रेक्समध्ये टॉस केला जाईल श्रद्धा सबुरी आणि नवदुर्गा संघाच्या दरम्यान. तर मी मान्यवर
हर्षल मोकाशी सरांना विनंती करेन की आपल्या शुभचे त्या ठिकाणी टॉस करायचं आहे. हर्षल मोकाशी सर आपणास विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तर हर्षल मोकाशी सरांच्या शुभाचे त्या ठिकाणी टॉस केला जाईल. श्रद्धा सबुरी 11 आणि त्याचप्रमाणे नवदुर्गा 11 दोन्ही संघाच्या दरम्यान त्या ठिकाणी टॉस केला जाईल. नवदुर्गा आणि त्याचप्रमाणे श्रद्धा सबुरी 11 दोन्ही स्थानिक संघ आहेत आणि हर्षल मोकाशी प्रमुख पाहुणे आहेत आणि प्रमुख पाहुणे असताना त्यांची उपस्थिती राहिली या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये. तर त्यांच्या शुभचे त्या ठिकाणी टॉस केला जाईल आणि टॉसची शैली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कोंबडा आणि बकरा ही टॉसची शैली आहे. तर नक्कीच हर्षल मोकाशी यांच्या शुभचे टॉस केला जाईल. कोंबडा कॉल. येस, बकरा टॉस जिंकलाय. टीम नवदुर्गा संघाने टॉस जिंकलाय. आपण नक्कीच या स्पर्धेमध्ये आम्ही विचार केला तर 40+ खेळाडू असाल. जर आम्ही नक्कीच विचार असेल तर नक्कीच विचार करा. टॉस जिंकल्यानंतर प्रथम निर्णय काय असेल? आम्ही टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग घेतो. या क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय तुम्ही घेतला जरूर. तर श्रद्धा सबुरी 11 तेवढा ताकदीचा संघ देखील आहे, स्थानिक संघ आहे आणि स्थानिक संघाच्या माध्यमातून तुमच्या संघामध्ये अनेक यंगस्टरना देखील संधी दिली आहे. तर त्या यंगस्टरना देखील तुमचा काय संदेश असेल? नाही, यंगस्टरला आम्हाला एकच सांगायचं की प्लेईंग 11मध्ये तुम्हाला फक्त क्रिकेटच खेळायचं आहे आणि क्रिकेटमध्ये इम्प्रूव्ह जे काय आम्हाला तुमच्याकडनं काय शिकता येईल किंवा आम्हाला तुमच्याकडनं काय शिकता येईल ते आम्ही इथे प्रयत्न करू आणि आमची ते बेस्ट ऑफ बेस्ट आम्ही देऊ. येस, आणि नक्कीच विचार केला तर नवदुर्गा 11 संघ तुमचा देखील फॉर्म अतिशय उत्तम दर्जाचा आम्हाला पाहायला मिळतं. परंतु स्थानिक संघ आणि 1 वर्ष का होण्यापर्यंत होळी चषक ही स्पर्धा रंगली जाते या क्रीडांगणावरती. तर या आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? आयोजन दरवर्षी चांगल्या प्रकारे होते आणि दरवर्षी आम्हाला सपोर्ट असतो, सर्वांचाच असतो, कमिटीचाही असतो, आमचाही कमिटीला असतो. तर आय होप यावर्षी तसं असो. येस, नक्कीच. आणि गतवर्षी तुम्ही डिफेंडिंग चॅम्पियन संघ देखील ठरले आहात गतवर्षी, परंतु यावर्षी देखील तुमचा तशाच पद्धतीनं प्रदर्शन असेल चॅम्पियन होण्यासाठी. हो, नक्कीच. येस, हा आत्मविश्वास तुमचा कायम असेल. तर विश यू ऑल द बेस्ट. तर नक्कीच आपण श्रद्धा सबुरी 11 या संघाच्या कर्णधाराकडे जरूर येणार आहोत, कारण की श्रद्धा सबुरी 11 संघ आपण विचार केला तर नक्कीच तुमचा देखील फॉर्म आम्हाला जरूर पाहायला आवडेल. आणि जर विचार केला तुम्ही देखील बॅटिंग लाईनअप आहे चांगलं प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून आम्हाला जरूर पाहायला मिळेल. तर मी प्रथमच या स्पर्धेसाठी समालोचन करण्यासाठी मला आमंत्रित केले. तर नक्की टॉस हरलाय आणि बॅटिंग करत असताना कितपत धावा लागण्याचा प्रयत्न असेल? 35 धावापर्यंत आम्ही नंतर डिपेंड करू शकतो आम्ही. येस, नक्कीच विचार केला तर तुमच्या टीममध्ये देखील अनेक 40+ खेळाडू देखील आम्हाला खेळताना जरूर पाहायला मिळतील. तू स्वतः देखील यंगस्टर आहेत. तर तू यंगस्टर असताना तुझ्या संघाला काय निर्णय देशील आणि काय संदेश देशील? काय नाही, फक्त नीट खेळा. 35 धावापर्यंत झालं तरी आमची बॉलिंग लाईनअप आहे, आम्ही डिफेंड करू शकतो. आणि शेवटचा एक प्रश्न जरूर विचारेन, या स्पर्धेविषयी आणि या आयोजनाविषयी तुझं देखील काय मत असेल? खूप सुंदर आयोजन आहे. तर येस, नक्कीच विश यू ऑल द बेस्ट. तर नेक्स्ट सामन्याला लगेच सुरुवात होईल. तर नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झाले. तर चालू असलेल्या सामन्याकडे आपण जरूर वळणार आहोत. एका बाजूला सलामीची जोडी विपुल आणि प्रशांत माळी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि स्ट्रायकर गोलंदाज आपल्याला जिग्नेश आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जिग्नेशची गोलंदाजी देखील पाहणं आम्हाला अपेक्षित असेल, कारण की विचार केला तर उत्तम दर्जाचा चांगला यंगस्टर देखील आहे. बॉडी फिटनेस जर पाहिलं तर चांगली शरीरसृष्टी देखील आहे आणि कमी वेळात मात्र जास्त क्रिकेटचा अनुभव घेण्यासाठी मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उतरलं आहे. स्ट्रायकर एंडला विपुलच्या बॅटमध्ये स्टँड अँड डिलर 1 बाउन्स चेंडूला फिल्डर मात्र कले करतील तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट होईल. एका धावाने मात्र टीमचं अकाउंट ओपन झाले. टीम कयामत 11 कयामत या संघाचं 33 धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा आहे.
या दरम्यान मात्र खूप चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळते. अतिशय उत्तम दर्जाची लाईन आपल्याला पाहायला मिळते, कारण की विचार केला तर या आधीच्या सामन्यामधून जर विचार केला तर नक्कीच जिग्नेशने प्रभावित केले तर टीम बाग मांडला 11 या संघाच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना तशाच पद्धतीची गोलंदाजी मात्र टीम कयामत 11च्या अगेन्स्ट मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षकाची त्याला पुरेपूर साथ मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते, कारण की गोलंदाजाला जर क्षेत्ररक्षकाची साथ जर मिळत असेल तर गोलंदाज नक्कीच प्रभावित ठरत असतो आणि त्याचा असलेला फॉर्म हा मात्र त्याचा आत्मविश्वास नक्कीच सगळं काही सांगून जातो आणि नक्कीच कौतुक करावं देखील लागेल जिग्नेशचं देखील, कारण की तेवढी क्षमता देखील आहे, कमी वेळात जास्त अनुभव देखील घेतला आहे आणि अनुभवाने मात्र नक्कीच गोलंदाजी करत असताना टीम कयामत 11 कयामतच्या अगेन्स्ट मात्र त्याची गोलंदाजी अपेक्षित असते. आतापर्यंत टीमचा टोटल स्कोर कार्ड आम्हाला पाहायला मिळते तो म्हणजे 2 या आकडेवरती. 3 चेंडू अखेर टीमची धावसंख्या. यामध्ये मात्र गतीमध्ये बीट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रेझेन्स ऑफ पॉईंट अतिशय उत्तम दर्जाचं आपल्याला पाहायला मिळालं. विपुलच्या माध्यमातून फिंगर स्क्रोल केले होते, आधीच ओळखलं होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू जसा गती कमी केली त्याच्यानंतर फक्त चेंडूला दिशा दिली, फक्त सन्मान केला आणि एक धाव कंप्लीट आणि स्ट्राईक रोटेट झाली. आणि कारण की स्ट्रायकर एंडला नॉन स्ट्रायकर एंडला असलेला फलंदाज प्रशांत माळी त्याच्याकडे असलेली क्षमता देखील तेवढीच महत्त्वाची आहे. याद राहा मात्र राखल्या फुल टॉसला मात्र प्रत्युत्तर देत आल्याने ऋषी त्या ठिकाणी मात्र रनिंग कॅच त्या ठिकाणी पकडत असताना कुठलीही चुकी करत नाही. फलंदाज क्रमांक पहिला त्या ठिकाणी बाद होत असताना प्रशांत माळी बॅक टू दी डगआउट. तर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3 या आकड्यावरती. याद राहा मात्र खडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फर्स्ट से डीपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला फीड करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती आणि षटकाचे देखील समावेश आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकानंतर जर विचार केला तर जिग्नेशने धावा आत्तापर्यंत खर्च केल्या त्या म्हणजे 4, लॉस ऑफ 1 विकेट. एक विकेट देखील संपादित केली जिग्नेशने आणि जिग्नेशचं देखील कौतुक करावं लागेल. कुठली संधी दिली जात नव्हती मोठमोठे फटके खेळण्यासाठी आणि नक्कीच अनुभव कमी वयात मात्र जास्त अनुभव घेतलाय हे नाव देखील चर्चेत असतं आणि अनेक उदयनमुख खेळाडूंना मात्र नक्कीच चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि त्या चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम मात्र संपूर्ण मान्यवरांचे संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच राहतं आणि सातत्याने राहत आले आणि या पर्याच्या मैदानात मात्र ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या रंगताना पाहायला मिळते. आतापर्यंत टीमचा धावफलक पाहायला मिळते. एक षटका अखेरीस 4 या आकड्यावरती, एक विकेट देखील गेले टीम कयामत 11 कयामत या संघाची. अर्थातच प्रशांत माळी परतल्यानंतर मात्र नक्कीच बॅटिंग करण्यासाठी जितू आणि विपुल आपल्याला जरूर पाहायला मिळतील. अजूनही 18 चेंडूंचा काही शिल्लक असेल आणि तब्बल धावसंख्येची गरज असणार आहे ती म्हणजे 29 धावसंख्येची मात्र गरज असणार आहे. 18 चेंडू आणि 29 धावा, 33 धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा अगदी सहजरित्या मात्र पाठलाग करून देणार नाहीये. याच अनुषंगाने मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच साई 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, परंतु त्यांचा फॉर्म सगळं काही सांगून जातोय. या आधाराने मात्र तोडेस्तोड प्रत्युत्तर देण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये तोडेस्तोड उत्तर देण्यासाठी जितूची बॅट मात्र काही शांत राहणार नाही, कारण की आज वाढदिवस देखील आहे आणि वाढदिवसानंतर मात्र निमित्त मात्र नक्कीच त्याचं गिफ्ट टीमला मिळेल की काय ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. टीम साई 11च्या अगेन्स्ट मात्र बॅटिंग करावी लागेल, कारण की 33 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र सिंगल डबलने मात्र धावफलक का होईना हालतं ठेवावं लागेल. टीम कयामत 11 कयामतच्या 2 फलंदाजांना एका बाजूला जितू तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकर एंडला मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द हिरो अर्थातच विपुल आणि गोलंदाजी मार्कवरती मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द हिरो आपल्याला पाहायला मिळते.
या दरम्यान मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये बीट केले. कृषिकेचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या आत्मविश्वासाने मात्र त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी केली ना, या आधीच्या मॅचमध्ये देखील टीम बाग मांडला संघाच्या अगेन्स्ट. त्याचा फॉर्म मात्र सगळं काही सांगून जातो आणि सांगून जात असताना मात्र या अगेन्स्ट मात्र टीम कयामत 11च्या कयामतच्या अगेन्स्ट देखील गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत टीमची धावसंख्या 7 या आकडेवरती अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या 2 चेंडूवरती तब्बल 3 धावा खर्च केल्या. अनेक मान्यवरांची रेलचेल आपल्याला जरूर पाहायला मिळेल व्यासपीठावरती आणि नक्कीच चांगली संकल्पने आणि चांगल्या संकल्पने मात्र ही चांगल्या यशस्वीरित्या ही स्पर्धा मात्र पार पडताना पाहायला मिळते. चमचमाती ट्रॉफी चॅम्पियनची आणि त्याचप्रमाणे फर्स्ट रनरअप आणि सेकंड रनअप गॉड बिहाइंडची संधी खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फर्स्ट आणि यष्ट्यांच्या मागून थोडीशी चुकी होते. 22च्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल स्कोअर कार्डमध्ये ॲड होईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली होती म्हणजे 8 या आकड्यावरती. 33 धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा अगदी सहजरित्या मात्र या 33 धावसंख्या काढून न देण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच साई 11च्या या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. परंतु थोडेसं उत्तर देण्यासाठी मात्र कयामत 11 कयामत संघ हा मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी नक्कीच उतरला आहे. अगदी 100% देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून जरूर राहील शेवटच्या षटकापर्यंत, परंतु वाट पाहावी लागेल पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. येणाऱ्या तब्बल विचार केला तर 16 चेंडूमध्ये येणाऱ्या 16 चेंडूमध्ये वाट पाहावी लागेल पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. याद राहा मात्र जितूच्या बॅटमध्ये मोठा प्रहार, परंतु मैदान अपुरा असल्या कारणामुळे आणि मैदानाची काही वैशिष्ट्य आणि नियम असल्या कारणामुळे मात्र नक्कीच 2 धावांनी समाधान मानावं लागते. 2 धावा टीमच्या टोटल स्कोअर कार्डमध्ये ॲड होईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचले ते म्हणजे आतापर्यंत 10 या आकड्यावरती. प्रत्येक चेंडू मात्र निंदात्मक टाकावं लागल्याने तोड प्रत्युत्तर देण्यासाठी जितू आणि विपुलची बॅट मात्र नक्कीच शांत राहणार नाही आहे. आत्तापर्यंत मात्र टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 10 आणि जिंकण्यासाठी तब्बल 14 चेंडू आणि 23 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 14 चेंडू आणि 23 धावा. इथून पुढे मात्र नक्कीच थोडंसं तुम्हाला प्रेशर निर्माण जरूर झालं असेल, कारण की जितूच्या बॅटमधनं मात्र मोठमोठे फटके यायला सुरुवात झाली. या आधाराने मात्र बॅक टू बॅक अजून एक चेंडू जाईल सीमारेच्या पलीकडे, परंतु मैदान अपुरा असल्या कारणामुळे मात्र 2 या धावसंख्येने समाधान मानावे लागते. प्रत्येक चेंडूवर मात्र मोठा प्रहार होत असताना जरूर पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अतिशय जिद्दीने उतरलाय टीम कयामत 11 कयामत हा संघ आणि त्याच जिद्दीने मात्र उतरलेला संघ अर्थातच साई 11 साई हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. या दरम्यान आता प्रभावित केला ऑफस्टिकला चेंडू पिचिंग केले. निर्धाव चेंडूचे सांगता येतं, परंतु पंच त्या ठिकाणी इशारा आमच्यापर्यंत दर्शवतील की काय, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते आणि शतकाची देखील समाप्ती होते. 2 षट तर 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 12 या आकड्यावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी तब्बल 21 या धावसंख्येची मात्र गरज असणार आहे. तोपर्यंत जाऊया आपण सुभद्री संगीताकडे. डीजे मास्टर डीजे. अजूनही 12 चेंडू आणि 21 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे.
तर गोलंदाजी मार्कवरती अस्मित आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला विपुल बॅटर अतिशय बघण्यासारखं असेल. या दरम्यान प्लम्प विकेटची संधी, परंतु संधीचं मात्र सोनं करता आले नाही. पंचांकडे अपील जरूर मागितली होती अस्मितने, परंतु बाईच्या स्वरूपात मात्र एक धाव टीमच्या टोटल स्कोर कार्डमध्ये ऍड होईल. स्ट्रायकर एंडला जितू आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या बॅटमध्ये मात्र वारंवार मोठमोठे फटकेबाजी खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, परंतु एक धावसंख्येने मात्र टीम कयामत 11 या संघाला मात्र समाधान मानावं लागते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 14 या आकड्यावरती. 10 चेंडू आणि 19 धावा. वारंवार मात्र समीकरण बदलताना जरूर पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला विपुल, ज्याला मात्र शांत ठेवण्याचं काम प्रत्येक गोलंदाजाने ठेवले, परंतु विपुल जास्त वेळ मात्र शांत राहणार नाही. त्याच्या बॅटमध्ये मात्र नक्कीच मोठमोठे फटके येत असताना जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पंचांकडे अपील. अस्मितचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. दिशा विरहित मात्र गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. बाईच्या स्वरूपात एक धाव पुन्हा एकदा टीमच्या टोटल स्कोर कार्डमध्ये ॲड होईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 15 या आकड्यावरती. अस्मित नक्कीच कौतुक करावं लागेल. जसा चेंडूला रिलीज करतोय, खोलवर पद्धतीचा चेंडू असेल त्याचप्रमाणे ऑफस्टिकला चेंडूला रिलीज करतोय, असे व्हेरिएशनने मात्र नक्कीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि अपीलमध्ये देखील त्याच्या उत्साह पाहायला मिळते, परंतु ते अपीलला मात्र पुरेपूरशी दाद मिळत नाही. या दरम्यान स्टेट ऑफ द ग्राउंड, डाऊन द ग्राउंड, बॉलला फेकून दिलाय. आजच्या दिवसातला मात्र पहिला आणि सगळ्यात मोठा षटकार येत असताना बॅटमधनं वाढदिवसानिमित्त जितूच्या 6 या धावसंख्येसाठी षटकार येत असताना पाहायला मिळते. तर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 21. आता मात्र समीकरण असेल ते म्हणजे 8 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 8 चेंडू आणि 12 धावा. कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय ते नक्कीच प्रयत्न असेल टीम कयामत 11 कयामत या संघाच्या माध्यमातून. एका बाजूला विपुल, दुसऱ्या बाजूला जितू. अजूनही 12 धावांची धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे आणि वैयक्तिक 13 या धावसंख्येमध्ये वरती मात्र खेळत असताना जितू आपल्याला पाहायला मिळते. वाढदिवस आहे आणि वाढदिवस असताना मात्र त्याची बॅटिंग आणि त्याची आग ओकणारी फलंदाजी मात्र सगळं काही सांगून जाते, कारण की आत्मविश्वास अतिशय उत्तम दर्जाचा आहे आणि आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर मात्र अशक्य अशा गोष्टी शक्य करू शकता. ती गोष्ट शक्य करण्यासाठी मात्र जितू मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय. बाईच्या स्वरूपात अजून एक धाव टीमच्या टोटल स्कोर कार्डमध्ये, माफ करा, बॅटकटच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल स्कोर कार्डमध्ये ॲड होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 22 या आकड्यावरती. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 11 या धावसंख्येची मात्र गरज असणार आहे. तर विनंती असेल श्रद्धा सबुरी 11 संघ, आपण थोडंसं मागे जायचं. विनंती असेल श्रद्धा सबुरी 11 संघ, विनंती असेल आपण थोडंसं मागे जायचंय. पॉईंटच्या दरम्यान आपण कुठल्याही अपशेक निर्माण होणार नाही याची दक्षता बाळगायची. श्रद्धा सबुरी 11. स्ट्रायकर एंडला मात्र विपुल, त्या दरम्यान मात्र बीट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी परतावं लागते. विपुलला देखील परतावं लागते. टीमला मिळालेला दुसरा आदरा फलंदाज विपुलच्या माध्यमातून. विपुल बॅक टू द डगआउट.
येस, धन्यवाद डीजे. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 22 या आकड्यावरती. अजून हे समीकरण असणार आहे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. जिद्दीचा प्रवास आहे. जिद्दीचा प्रवास हा मात्र शांततेने जरूर सुरुवात केली होती कयामत 11 कयामत या संघाने, परंतु शांततेच्या काळात मात्र जास्त घाम गाळून मात्र बॅटिंग करत असताना एका बाजूला जितू आणि विपुल यांनी मात्र धुमाकूळ जरूर घातलाय. जितूची बॅट मात्र आग ओकणारी फलंदाजी. या दरम्यान मात्र आउटसाईड द ऑफ स्टंप पंचांचा इशारा येस निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ऋषीच्या माध्यमातून तीच कुवत आणि तीच पोटेन्शियल घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये कयामत 11 कयामतच्या अगेन्स्ट मात्र गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला जितू पाहायला मिळतो तर नॉन स्ट्रायकर एंडला त्याच्यासोबत समीर, सवेंद्र, अनेक मोठमोठे खेळाडू आहेत आणि बॅकफुटला जाऊन जितू मात्र थांबत नाही आहे. त्याच्या बॅटमध्ये मात्र प्रत्येक चेंडू मात्र मोठा प्रहार येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा अजून एक टीमच्या टोटल स्कोर कार्डमध्ये ॲड होतील आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असणार आहे. प्रत्येक चेंडू मात्र निर्णयात्मक टाकावं लागेल. करत व मारा परिस्थिती अशी प्रत्येक चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. जितू स्ट्रायकर एंडला त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकर एंडला सवेंद्र पाहायला मिळतोय. या दरम्यान मात्र कव्हर रिजनच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, डीप पॉईंटच्या वरतून खेळून काढल्या चेंडूला आणि या दरम्यान मात्र मैदानाच्या आतमध्ये रिस्ट्रिक्शन असते, प्रोटेक्शन असल्यामुळे मात्र नक्कीच समाधान मानावं लागते. 1 या धावसंख्येने मात्र टीमची धावसंख्या 25 प्रत्येक चेंडू मात्र समीकरण बदल असताना 3 चेंडू आणि 8 धावा. रोमांचक मुकाबला. सामना नक्कीच विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न जितू आणि सवेंद्रच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तेवढीच ताकदीची गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ऋषीच्या माध्यमातून कुठलीही संधी दिली जात नाही आहे. या दरम्यान डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न पंचांनी दंडित केले. येस, इट इज वाईट. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटल स्कोर कार्डमध्ये ॲड होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 26 या आकड्यावरती. प्रत्येक चेंडूवर मात्र समीकरण बदल. 3 चेंडू आणि 7 धावा, 7 धावा आणि 3 चेंडू. नक्कीच रोमांचक मुकाबला. एका बाजूला कयामत 11 कयामत संघ, जो संघ मात्र चित्रपट सृष्टीमध्ये मात्र नक्कीच सुपरहिट झाला होता. कयामत का कयामत हा चित्रपट नक्कीच सुपरहिट झाला होता, परंतु सुपरहिट होण्यासाठी मात्र कयामत 11 कयामत संघाला मात्र प्रयत्न करावे लागेल. या दरम्यान मात्र कॉट बिहाइंड फलंदाज त्या ठिकाणी सवेंद्र बॅक टू द डगआउट. टीम कयामत 11 कयामत ला मिळालेला जवळजवळ 3रा आदरा फलंदाज बॅक टू द डगआउट. तर 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असणार आहे टीम कयामत 11 कयामत या संघाला. 2 मोठमोठे फटके खेचावे लागतील. मोठा फटका सामन्यामध्ये पुनरागमन नक्कीच करून देईल. एक मोठा फटका नक्कीच अपेक्षित असेल टीम कयामत 11 कयामतच्या या दरम्यान फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केले आणि फलंदाजाला मात्र शेवटच्या मुवमेंटला परतावं लागते. आणि नक्कीच स्पर्धेचा नियम देखील आहे, कंपल्सरी चेसिंग असणार आहे. या स्पर्धेचा नियम आहे.
तर एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असणार. या दरम्यान मात्र डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुठलाही मात्र मैदानाच्या आतमध्ये रिस्ट्रिक्शन असल्या कारणामुळे मात्र एका धावेनेच मात्र समाधान मानावे लागते आणि ही षटकाची देखील समाप्ती होते. अगदी 4 षटका अखेरीस मात्र नक्कीच अगदी सहजरित्या टीम साई 11 हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाले. क्वार्टर फायनल नंबर 1 त्या ठिकाणी मात्र जिंकून पुढच्या फेरीमध्ये